नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोहरी, लोहरी सी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत की महाडीबीटीवरती या ठिकाणी जे काही आपलं महाडीबीटीवरती जेव्हा ज्या काही योजना असतील, तर त्या योजनेमध्ये आपला जर लॉटरी पद्धतीने नंबर लागलेला असेल, तर त्याचे जे आता आपले इनव्हॉइस बिल असेल, तर ते बिल या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी अपलोड करू शकतो, त्याचा या ठिकाणी आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर त्या जर अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता या ठिकाणी आपण बघू शकता महाडीबीटी महाराष्ट्र .go ही त्याची वेबसाईट आहे आणि हा त्याचा इंटरफेअर आहे त्या साईडवरचा. तर या ठिकाणी वापरकर्ता आय डी या ठिकाणी टाकून किंवा आधारनं लॉग इन करून या ठिकाणी दोन्ही पण पद्धत आहे. तर या ठिकाणी आपला वापरकर्ता आय डी असल्यामुळे या ठिकाणी वापरकर्ता आय डी टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. तर ह्याचा हा लॉग इन कसं बनवायचं याचा आपला व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तर तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी आपला वापरकर्ता आय डी टाकायचा आहे. वापरकर्ता आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी आपण ऑलरेडी मी टाकलेला आहे. तर जो काही जशास तसा टाकून तुम्ही या ठिकाणी जो काही कॅप्चर दिलेला आहे, तर तो कॅप्चर या खालच्या बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचा आहे. तर मी जशास तसा हा कॅप्चर इथं खालती टाकून घेतो. त्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इन आहे आणि पासवर्ड विसरा आणि वापरकर्ता विसरा. तर या ठिकाणी जर पासवर्ड जर आपला माहीत नसेल तर फॉरगॉट पासवर्ड करा आणि आपला जर युजर नेम माहिती नसेल या ठिकाणी वापरकर्ता नाव विसरा यावरती क्लिक करून या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी आपला पासवर्ड पण आहे आणि युजर नेम पण आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी लॉग इन यावरती आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता आपला इथे कॅप्चर कोड चुकलेला होता, त्यामुळे आपला एरर आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आपला मेन या साईडवरती या ठिकाणी ओपन झालेले आहात. तर या ठिकाणी पूर्ण डाव्या साईडला खूप सारे ऑप्शन दिसतील. मुख्य पृष्ठ, वैयक्तिक तपशील, पिकांचा तपशील, इतर माहिती. तर याच्यामध्ये या ठिकाणी कागदपत्र अपलोड करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता वैयक्तिक कागदपत्र, DPR अपलोड करा आणि बिल देयक. तर याच्यामध्ये आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन आहे बिल देयक, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक येईल, आपला तालुका येईल, आपलं गाव येईल, आपला गट नंबर, सर्व नंबर येईल, मुख्य घटक येईल म्हणजे तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलता ती योजना येईल. त्याच्यानंतर लाभ घटक येईल म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ भेटलेला आहे तो या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर घटकाचे तपशील म्हणजे तुम्ही अर्ज केले असेल. त्याच्यानंतर हिरवा या ठिकाणी कोपरा आहे, कोपऱ्यामध्ये राईट साईड या ठिकाणी कॉर्नर आहे की कागदपत्र अपलोड करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता सिलेक्ट डॉक्युमेंट. तर याच्यामध्ये या ठिकाणी बिल इनव्हॉइस आहे. तर एक नंबर एक बिल इनव्हॉइस आहे, मायक्रो इरिगेशन सिस्टम आहे, अन्य कागदपत्र आणि हमीपत्र. या शेतकऱ्यांचं मित्रांनो स्प्रिंकलर इरिगेशनसाठी यांचं लागलेलं आहे. तर आपण आता एक बघू स्टेप बाय स्टेप. या ठिकाणी बिल इनव्हॉइसवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बिल इनव्हॉइस यावरती आपल्याला क्लिक करायचं. जे काय आपण या ठिकाणी स्कॅन करून ठेवलेले आहेत तर ते स्कॅन केलेलं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी आपलं टाकून द्यायचं. तर या ठिकाणी मी आता केलेलं आहे. या ठिकाणी इनव्हॉइस अमाऊंट आहे. तर ती इनव्हॉइस अमाऊंट जे काय असेल ते आपल्या या ठिकाणी सेव्ह केलेल्या या फाईलवरती असते. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की आपलं GST बिल आहे. त्या ठिकाणी बघू शकता की आपण टोटल या ठिकाणी सब टोटल GST सगळ्या ठिकाणी 34,000 रुपये आहेत. तर या ठिकाणी आपण 34,000 रुपये या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर 34,000 टाकल्यानंतर या ठिकाणी आपला GST जो काही नंबर आहे तर तो GST नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्या ठिकाणी मी GST नंबर कॉपी करून घेतो आणि या ठिकाणी आपला परत या ठिकाणी GST नंबर टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी GST क्रमांक या ठिकाणी टाकत आहे.
त्या ठिकाणी जीएसटी नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जोडा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी चलन कागदपत्र या ठिकाणी यशस्वीरित्या जतन झालेले असेल तर या ठिकाणी आपल्याला जतन झालेले आहेत म्हणून असं येईल, की अयशस्वी झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला परत एक बार करावं लागेल. आणि यशस्वी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला परत एक बार करावं लागेल. तर त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी PDF जी केलेली आहे पण ती 15 KB ते 5 MB आसपास पाहिजे, त्यामुळं आपला झालेला नाही. आपण परत एक बार करू. या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी जे काय आपण केलेले असेल तर या ठिकाणी आपले डॉक्युमेंट आलेले असतात. तर या ठिकाणी आपलं एक झालेलं आहे आणि दुसरं पण तेच आहे. तर आपण एक या ठिकाणी कागदपत्र हटवा असे करू, कारण आपलं एकच या ठिकाणी लागणार आहे. त्या ठिकाणी आप झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं मायक्रो इरिगेशन सिस्टम डिझाईन आहे. तर या ठिकाणी मायक्रो इरिगेशन सिस्टम चूज फोटो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, चूज फाईलवर सॉरी. तर या ठिकाणी आपली मायक्रो सिस्टम इरिगेशन आहे हे असे दिसते. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं, क्लिक करून या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपल्याला मेसेज येईल की आपलं या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. या ठिकाणी बघू शकता अपलोड केलेल्या कागदपत्रामध्ये जाऊन की हा आहे आपला मायक्रो सिस्टम इरिगेशन. हा बघू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ह्याला बॅक यायचं. त्याच्यानंतर हमीपत्र म्हणजे शेतकऱ्याला हमीपत्र देणं बंधनकारक आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला सबसिडी ही काही भेटत नसते. तर त्याच्यामुळे या ठिकाणी आपण हे हमीपत्र आहे बघू शकतो 2 पेजचं. यावरती शेतकऱ्यांचा फोटो बिटो असणं बंधनकारक आहे, शेतकऱ्यांची सही असणं बंधनकारक आहे आणि 2 साक्षीदार यासाठी लागतात. हे आहे आपलं हमीपत्र. तर हमीपत्र तुम्ही बघून घ्या. तर हा आहे हमीपत्र. या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव, या ठिकाणी शेतकऱ्यांचा फोटो आणि या ठिकाणी 2 साक्षीदार आणि त्यांची सही असते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली 3 डॉक्युमेंट या ठिकाणी झालेले आहेत. एक हमीपत्र, एक मायक्रो इरिगेशन आणि एक आपलं GST बिल. त्याच्यानंतर दिलेलं आहे 1, 2, 3 आणि अन्य कागदपत्रामध्ये या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल किंवा त्यांचे संमतीपत्र असेल ते कुठलं पण एक टाकू शकता. या ठिकाणी मी टाकलेलं आहे. यशस्वीरित्या आपले सगळे कागदपत्र या ठिकाणी अपलोड झाले आहेत. ते परत आपण या ठिकाणी इथे जाऊन बघू शकता. आपले सर्व या ठिकाणी झालेले आहेत. या ठिकाणी आपला टिक मार्क सूक्ष्म सिंचन संचासाठी माझी निवड झालेल्या क्षेत्रावर मागील 7 वर्षांमध्ये सूक्ष्म सिंचन संचासाठी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नाही असे या चेकबॉक्सवरती क्लिक करून जतन करा या बटनावर आपल्याला क्लिक करा. परत आपल्याला एकदा विचारेल की तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेली दस्तावेज डॉक्युमेंट हे सबमिट बँक तपशील जतन करू इच्छिता का. या ठिकाणी येस बटनावरती क्लिक करायचं आहे. येस केल्यानंतर या ठिकाणी आपला मेसेज येईल, चलन कागदपत्र यशस्वीरित्या जतन झालेले आहेत. त्यामुळे आता आपलं या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट असतील ते आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकारी यांच्या लॉग इनवर जातात. त्याच्यानंतर त्यांनी अप्रूव्हल देतात आणि तिथून आपला जो काही फंड असेल तो या ठिकाणी डिस्बर्स होत असतो. तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या मित्राला आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. धन्यवाद.